नमस्कार मंडळी, कसे आहात सर्व? वेलकम बॅक टू माय चॅनल. फ्रेंड्स, मकर संक्रांती जवळ येत आहे. मकर संक्रांतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. मकर संक्रांत जर म्हटलं तर आपण आवर्जून काळी साडी आणि हलव्याचे दागिने घालून तयार होतो. मला खात्री आहे तुम्ही पण छान काळ्या साडीवर असा सुंदर मेकअप करायला उत्सुक असाल. मग या काळ्या साडीवर साजेसा असा सुंदर आणि उठावदार मेकअप कसा करायचा हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये शिकवणार आहे. हा जो मेकअप आहे तो कमी वेळेत आणि कमीत कमी प्रोडक्ट वापरून आपण करणार आहोत. जर तुमची लग्नानंतरची ही पहिली मकर संक्रांती असेल आणि जर पहिला तिळवा असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप फायदेशीर असणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली, इन्फॉर्मेटिव्ह वाटली तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला व्हिडिओ सुरू करूयात. लेट्स बिगिन. मेकअप करायला आपण सुरुवात करूया. पण लक्षात ठेवा, मेकअप करण्याआधी आपल्याला आपला चेहरा क्लीन करायचा आहे. म्हणजेच काय, फेसवॉश किंवा क्लिन्झरने चेहरा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. मी मेकअप करण्याआधी छान माझा जो चेहरा आहे तो इथे धुवून घेतलेला आहे. आता सगळ्यात पहिले तर आपल्याला आपली स्किन केअर करायची आहे. स्किन केअर केल्याने मेकअप आपला एकदम फ्लॉलेस दिसतो आणि मेकअप जास्त वेळासाठी टिकूनसुद्धा राहतो. मेकअप काळा होणार नाही. तर सगळ्यात पहिले आपण स्किन केअर करूयात. तर स्किन केअरमध्ये सगळ्यात पहिले मी मॉइश्चरायझर अप्लाय करणार आहे. मी ते वेनुसियाचं मॉइश्चरायझर घेतलेलं आहे. तुमच्याकडे जो तुमचा मॉइश्चरायझर असेल तो घ्या, पण मॉइश्चरायझर नक्कीच लावा. आता आपल्याला मेकअप करायला सुरुवात करायची आहे. आता जर तुमची पहिली मकर संक्रांती असेल, पहिला तिळवा असेल आणि चेहऱ्यावर छान ग्लो पाहिजे असेल आणि या थंडीमध्ये कसं ज्यांची ड्राय स्किन आहे ना, त्यांचा मेकअप खूप असा डल दिसतो किंवा ड्राय दिसतो, तर छान ग्लोईंग मेकअप पाहिजे असेल तर तुम्ही स्ट्रोब क्रीम वापरू शकता. मी इथे अर्थिदमची स्ट्रोब क्रीम वापरणार आहे. याने चेहऱ्यावर ग्लो पण येईल आणि या स्ट्रोब क्रीममध्ये प्रायमर, मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन आहे. 3 in 1 आहे. त्यामुळे 3 प्रोडक्ट वापरण्यापेक्षा तुम्ही एक स्ट्रोब क्रीम वापरलीत ना तरी इनफ होऊन जाईल. तर आज मी हे स्ट्रोब क्रीम वापरणार आहे. शकता चेहऱ्यावर ग्लो आलेला आहे, पण एकदम नॅचरल दिसतो, अजिबात हेवी नाही दिसत. ठीक आहे. स्ट्रोब क्रीम अप्लाय केल्यानंतर आता आपल्याला बेस मेकअप करायचा आहे. तर बेस मेकअपसाठी मी आज मार्सची बीबी क्रीम अप्लाय करणार आहे. जर तुम्हाला हेवी बेस पाहिजे असेल तर तुम्ही फाउंडेशनसुद्धा लावू शकता आणि जर तुम्हाला हलका बेस पाहिजे असेल तर तुम्ही अशा प्रकारे बीबी क्रीम लावू शकता. आता बीबी क्रीम जी ही आहे ना मार्सची, तिची कवरेज खूप छान आहे, मीडियम कवरेज आहे, अजिबात हेवी वाटत नाही. तर मी आज बीबी क्रीम वापरणार आहे. ओके. आता छान डॉट करून पूर्ण चेहऱ्यावर आपल्याला अप्लाय करायची आहे. या बीबी क्रीमचा जो शेड आहे तो आहे 04 टॅन. हे मी ब्युटी ब्लेंडर घेतलेला आहे. ब्युटी ब्लेंडरच्या हेल्पने छान मी हा जो बीबी क्रीम आहे त्याला ब्लेंड करते. बघू शकता बीबी क्रीम मी छान अशी ब्लेंड केलेली आहे आणि एकदम छान अशी मीडियम कवरेज मिळाली आहे. ही जी बीबी क्रीम आहे ना अजिबात हेवी नाही आहे आणि ज्यांना जर हेवी बेस पाहिजे नसेल फाउंडेशनचा तर तुम्ही ही बीबी क्रीम नक्की वापरू शकता. खूप छान आहे, ब्लेंड पण खूप छान होते आणि कवरेज पण खूप छान आणि हलकी मिळते. बीबी क्रीम अप्लाय केल्यानंतर आता आपल्याला कन्सिलर अप्लाय करायचं आहे. तर कन्सिलरसाठी इथे मी स्विस ब्युटीचा कन्सिलर घेतलेला आहे.
आता कन्सिलर का अप्लाय करायचा तुम्ही बघू शकता, डोळ्याच्या वर डोळ्याच्या खाली पिगमेंटेशन आहे किंवा तुमच्या चेहऱ्यावर डार्क स्पॉट्स असतील, पिगमेंटेशन असेल तर ते हाईट करण्यासाठी आपल्याला कन्सिलर अप्लाय करायचं आहे। मी सगळ्यात पहिले म्हणजे डोळ्याच्या वर डोळ्याच्या खाली, नाकाच्या इथे आणि इथे बघू शकता डार्क स्पॉट्स आलेले आहेत मला। ब्युटी ब्लेंडरने आपण छान ब्लेंड करून घेऊ। कन्सिलर अप्लाय केलेलं आहे। कन्सिलर अप्लाय केल्यानंतर तुम्ही बघू शकता माझ्या चेहऱ्यावर जे डार्क स्पॉट्स होते, डोळ्याच्या वर डोळ्याच्या खाली जेवढं पिगमेंटेशन होतं ते हाईट झालेलं आहे आणि चेहरा माझा इवन दिसतो। आता आपल्याला बेस मेकअपला सेट करायचं आहे, तर त्यासाठी इथे मी मेबलिनचा कॉम्पॅक्ट पावडर घेतला आहे आणि या कॉम्पॅक्ट पावडरने मी माझा बेस मेकअप सेट करते। फ्रेंड्स, बेस मेकअप आपला छान मी सेट करून घेतलेला आहे। आता आपण डोळ्यांचा मेकअप करूया, ठीक आहे। तर सगळ्यात पहिले मी माझ्या आयब्रो फिल करून घेते, तर त्यासाठी मी इथे इनसाईडचा आयब्रो पॅलेट घेतलेला आहे आणि हा खूप अफोर्डेबल आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला 3 शेड मिळतात। तर मी हा जो ब्राऊन कलर शेड आहे ना मधला तो घेते आणि मी माझा आयब्रो फिल करून घेते। आणि ही जी स्पूली आहे ना त्याने मी अशा प्रकारे आयब्रो कोंब करते, जेणेकरून काय होईल, जेवढं पण एक्स्ट्राचं प्रोडक्ट आहे ना ते निघून जाईल। बघू शकता ही फिल केली, आता ही पण फिल करते। फिल केल्यानंतर आता आपल्याला थोडासा आयशॅडो मेकअप करायचा आहे। आता मी आयशॅडो मेकअप तुम्हाला खूप हलका आणि एकदम नॅचरल सांगणार आहे, जो की प्रत्येकजण करू शकतो आणि अगदी 2 मिनिटात होणार आहे, त्यामुळे खूप सोपं असणार आहे। तर आता मी आयशॅडो मेकअप करण्यासाठी ना इथे इनसाईडचा आयशॅडो पॅलेट घेतलेला आहे, खूप छान आहे। मी 200 रुपयाला हा घेतला होता। यातला सगळ्यात पहिले हा जो ब्राऊन कलर आहे ना हा घेते मी ब्रशला, एक्स्ट्राचा काढून टाकायचं। आता हा जो ब्राऊन शेड आहे तो आपल्याला आपल्या आयलिडवर अप्लाय करायचा आहे। पूर्ण आयलिडवर थोडा थोडा कलर घेऊन आपल्याला अप्लाय करायचा आहे आणि त्याचसोबत ब्लेंड करायचा आहे। एकदम जर तुम्ही जास्त कलर घेतलात तर तो व्यवस्थित ब्लेंड होणार नाही आणि अजिबात फ्लॉलेस डोळ्यांचा मेकअप दिसणार नाही। त्यामुळे थोडा थोडा कलर घ्यायचा आहे, अप्लाय करायचं आणि छान ब्लेंड करायचं। आता मी दोन्ही डोळ्यांच्या आयलिडवर हा जो ब्राऊन शेड आहे तो मी अप्लाय केलेला आहे। हा जो आयशॅडो आहे तो तुम्ही कोणतीही साडी घातली त्यावर हा मॅच होईल। आता थोडासा ब्राऊन कलर मी अजून घेतलेला आहे आणि लोअर लॅश लाईन जी आहे ना तिथे आपल्याला व्यवस्थित हा कलर अप्लाय करायचा आहे आणि त्यासोबत ब्लेंड करायचा आहे। ब्लेंडिंग मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट असतो आयशॅडोचा, जेवढं व्यवस्थित ब्लेंड कराल तेवढा तुमचा जो आयशॅडो आहे तो छान दिसतो। यानंतर मी याच पॅलेटमधून हा जो कॉपर शिमर कलर आहे तो घेतलेला आहे। हा कलर आपल्याला डोळ्याच्या कॉर्नर पासून मिडल पर्यंत अप्लाय करायचा आहे। अशा प्रकारे छान अप्लाय करायचं आणि त्यासोबत ब्लेंड सुद्धा करायचं। फ्रेंड्स, आयशॅडो मी अप्लाय केलेला आहे आणि आयशॅडो तुम्ही बघू शकता एकदम नॅचरल आणि न्यूड दिसतो, अजिबात हेवी दिसत नाही। अशा प्रकारे तुम्ही फक्त 2 मिनिटात तुमचा आयशॅडो करू शकता। यानंतर आता आपल्याला आयलायनर लावायचं आहे, तर त्यासाठी इथे मी फेसेस कॅनडाचा आयलायनर घेतलेला आहे। हा जो आयलायनर आहे तो मॅट आणि खूप
म्हणजे लॉंग लास्टिंग आहे. तर हा अप्लाय करते मी. आयलायनर लावता वेळेस ना आपल्याला सगळ्यात पहिले तर एक छोटीशी विंग आहे ना ती बाहेरच्या बाजूला अशा प्रकारे काढायची आहे आणि त्यानंतर पातळ लायनर अप्लाय करायचं आहे. जर तुम्हाला जाड लायनर लावायला आवडत असेल तर नक्कीच लावा, पण लावता वेळेस सगळ्यात आधी पातळ लावा आणि त्यानंतर त्याची जी डेन्सिटी आहे ती वाढवा. यानंतर आता मी अगेन फेसेस कॅनडाचाच काजल घेतलेला आहे. काजल मी इथे थोडासा ना बोल्ड अप्लाय करते. बोल्ड अप्लाय केल्याने काय होतं माहिती का, आपले जे डोळे असतात ना ते मोठे दिसतात, पॉपअप दिसतात आणि दिसायला अतिशय सुंदर दिसतात. त्यामुळे छान असा बोल्ड काजल अप्लाय करा. यानंतर आपण मस्कारा अप्लाय करणार आहोत. तर त्यासाठी इथे मी मार्सचा मस्कारा घेतला आहे. आता तुम्ही बघू शकता माझा पूर्ण चेहरा अशा प्रकारे व्हाईट दिसतो. अजिबात चेहऱ्यावर स्ट्रक्चर नाही आहे आणि आपल्याला चेहऱ्याला थोडासा अजून नॅचरल आणि ग्लोईंग दाखवायचं आहे. तर त्यासाठी मी इथे फेसेस कॅनडाचा फेस पॅलेट यूज करते आणि आज आपण कॉन्टोरिंग नाही करणार, ठीक आहे. नाही कॉन्टोरिंग केली तरी चालेल. तर इथे मी सगळ्यात पहिले तर ब्लश अप्लाय करते. ब्रशला ब्लश घेतल्यानंतर एक्स्ट्राचं कधीही काढून टाकायचं आणि मग अप्लाय करायचं. अप्लाय केल्यानंतर छान ब्लेंड करायचं. फ्रेंड्स, छान मी ब्लश अप्लाय करून घेतलेला आहे आणि बघू शकता ब्लश खूप नॅचरल दिसतो. आता आपल्याला थोडंसं चेहऱ्यावर ग्लो हवं आहे, कारण जर तुमची पहिली मकर संक्रांती असेल, पहिला तिलवा असेल तर चेहऱ्यावर छान ग्लो पाहिजे. तर त्यासाठी मी याच पॅलेटमधला हा जो हायलायटर आहे तो अप्लाय करते. मेकअप आपला कंप्लीट झालेला आहे. आता आपल्याला मेकअपला फिक्स करायचं आहे. जर तुम्हाला मेकअप लॉंग लास्टिंग पाहिजे असेल तर मेकअप फिक्सर हा नक्कीच अप्लाय करायचा आहे. तर त्यासाठी इथे मी ब्लू हेवनचा मेकअप फिक्सर घेतलेला आहे. अप्लाय केल्यानंतर ब्युटी ब्लेंडरने अशा प्रकारे सेट करा. लास्टला आपल्याला लिपस्टिक अप्लाय करायची आहे. तर आज लिपस्टिकसाठी मी इथे NYPची लिपस्टिक घेतलेली आहे आणि हा छान असा ब्राऊन शेड आहे आणि ब्लॅक साडीवर ब्राऊन किंवा रेड शेड खूप छान दिसतात. तर मी हा खूप सुंदर असा ब्राऊन रेड शेड आहे तर तो यूज करते. आहे माझा फायनल फिनिश लुक. तर अशा प्रकारे या मकर संक्रांतीला तुम्ही हा सुंदर मेकअप लुक नक्की करा. आणि हा मेकअप करण्यासाठी मी खूप कमी प्रोडक्ट वापरलेले आहेत आणि कमी वेळात हा मेकअप लुक केलेला आहे. अक्षरशः मला हा मेकअप करण्यासाठी 10 ते 15 मिनटं लागले, कारण मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक्सप्लेन पण करत होती म्हणून. आणि हा जो मेकअप आहे ना फ्रेंड्स, तो इतका सोपा आहे की तुम्ही बिगनर्स असाल, नव्याने मेकअप करायला जर शिकत असाल ना, तुम्ही पण हा मेकअप इझिली करू शकता. आणि हा मेकअप मी केलेला आहे, त्यावर मी मॅचिंग ज्वेलरी घातलेली आहे. तुम्ही मोत्याची ज्वेलरी पण घालू शकता आणि हळव्याचे दागिने जरी घातलेत तरी हा मेकअप इतका सुंदर दिसेल.
तुम्हाला हा मेकअप कसा वाटला कमेंट करून मला नक्कीच सांगा. व्हिडिओ जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि सर्व जे प्रोडक्ट आहेत ते मी टॅग केलेले आहेत. आणि हो फ्रेंड्स, तुमचे काय टॉपिक असतील ना तेही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच लिहून पाठवा. त्या टॉपिक्सवर मी नक्की व्हिडिओ घेऊन येईल. आत्तासाठी एवढंच. आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूयात. बाय. लॉट्स ऑफ लव. टेक केअर. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. बाय.